पुरुषोत्तम मास. अधिक मास म्हणजे काय? आपण बघितलं की अधिक मासात कुठली दानधर्म करायचे असतात, कोणतं पुण्य करायचं असतं. अधिक मास म्हणजे 3 वर्षांनी येणारा पवित्र महिना. पुरुषोत्तम मास स्वतः भगवंताचा महिना, सर्वोत्तम. या महिन्यात जप, दान, उपवास, नामस्मरण खूप पुण्य देतं. लोकांना पुरुषोत्तमाची आठवण करून देतोय. पुरुषोत्तम भगवान म्हणतो की अगं प्रमिला, तू माझ्या महिन्यात माझं नाव घेतलंस, मी तुझ्या चॅनलवर लक्ष्मी पाठवतो आणि भक्ती पण. जो हा व्हिडिओ बघेल त्याला मी प्राप्त होईन. असेच व्हिडिओ करत राहा. अधिक मासात काय करावं लोकांना सांगायचं. पुरुषोत्तम म्हणजे कोण? कथा. एकादशी प्रदोष. प्रमिला म्हणते रवीला, अधिक मास आला हो. रवी म्हणतो, बाई पुरुषोत्तम पावला हो. धन दौलत बेकामाची, अधिक मास सार्थकी लावा हो पुण्याने. आता भौम प्रदोष. आज काय आहे तर भौम प्रदोष. त्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्ताच्या नंतर 2-5 तास. प्रत्येक महिन्यात 2 वेळा शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशी. भगवान शिव आणि माता पार्वती सर्वोत्तम शनिवारचा प्रदोष, याला शनी प्रदोष म्हणतात. पाप नाश होतो. प्रदोषचं महत्त्व म्हणजे काय तर पाप नाश होतं, पापं जळतात, जन्मोजन्मीची पापं जळून जातात, संतती सुख मिळतं. ज्यांना मुलबाळ नाही त्यांनी जरूर करावा. शनीची 7.5 सौम्य होते. शनी प्रदोष खूप लाभदायक. इच्छित मनोकामना पूर्ण होतात. शिव लवकर प्रसन्न होतो. प्रदोषची कथा ऐका. फार पूर्वी एक गरीब ब्राह्मण बाई होती. तिचा नवरा वारला होता आणि ती तिचा मुलगा भीक मागून पोट भरत होते. ती आणि तिचा मुलगा भीक मागून पोट भरत होते. एके दिवशी शांडिल्य ऋषींनी तिला प्रदोष व्रत सांगितलं. तिनं श्रद्धेनं प्रदोष केले. शंकराची पूजा केली. काही दिवसांनी तिच्या मुलाला गंधर्व कन्या भेटली. लग्न झालं. त्या राजकन्येने आणलेल्या धनाने ती सुखी झाले. म्हणून प्रदोष व्रताने दारिद्र्य जातं, सुख, समाधान, शांती लागते. प्रदोष कसा करायचा? दिवसभर उपवास करावा, फक्त फलाहार. संध्याकाळी सूर्यास्तानंतर आंघोळ करून शिवपूजा, बेलपत्र, पांढरी फुलं, धूप, दीप व्हावा. ओम नमो शिवाय मंत्र 108 वेळा जपावा. प्रदोष कथा ऐकावी, आरती करावी. पूजेनंतर जेवावं. भगवान पुरुषोत्तम म्हणतो, माऊली तू प्रदोष केलास तरी मला पावेल. प्रमिला म्हणते रवीला, प्रदोष करा भले हो. रवी म्हणतो आईला, शंकर पावे. सगळे हो धनदौलत बेकाम, शिवनाम कामाचं. संस्कृती दर्शन नावाने पुरुषोत्तम सांगतो. उद्याचा प्रदोष नक्की सगळ्यांनी करावा. आजचा प्रदोष नक्की करा. आणि प्रदोष म्हणजे काय तर ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र, ओम नमो शिवायचा मंत्र. हा प्रदोष तुझ्या आयुष्यातला सगळा अंधार नाहीसा करो माऊली. सकाळी लवकर उठावं, ओम नमो शिवाय म्हणून दिवस सुरू करा. उपवास कर, दिवसभर फलाहार, शक्य नसेल तर एक फुक्त नक्त. संध्याकाळी 5:30 ते 8 प्रदोष काळ. ही वेळ चुकवू नकोस. पूजेचं सामान आधीच आणून ठेव. बेलपत्र, पांढरी फुलं, दूध, दही, मध. व्हिडिओ करशील माऊली. प्रदोष कसा करावा हे लोकांना दाखव. उद्या कोणता प्रदोष आहे तर भौम प्रदोष आहे. म्हणजे भौम प्रदोष म्हणजे खूप शक्तिशाली. कर्ज फेडण्यासाठी, शत्रू नाशासाठी हा प्रदोष उत्तम. पुरुषोत्तम भगवान आज्ञा देतोय माऊली. अगं प्रमिला, उद्या माझ्या शिवस्वरूपाची पूजा कर. तुझे सगळे विघ्न दूर होतील. शेवटी माझं नाव घ्यायला विसरू नकोस. जय हरी विठ्ठल. आज भौम प्रदोष करणाऱ्या सर्व भक्तांना प्रमिलाचा साष्टांग दंडवत.
काशी पंढरी माझे नाव सौ प्रमिला देहात रवींद्र चंद्रभागा ही प्रमिला पाण्यात छंद, प्रमिला काशी ब्राह्मणकर. पंढरी 2 चॅनल आहेत. देहात लाईक करा, सबस्क्राईब गंगा करा, जमुना शेअर करा. आवडला आपल्या सरस्वतीचं नातेवाईकांना प्रयाग सांगा. आज आलं छोटीशी कथा होती, घरात जास्त नव्हती, अगदीच छोटीशी गंगा होती. जमुना सरस्वतीचं प्रयाग आलं घरात. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.